वेलकम टू आर्टवर्क ड्रॉइंग अँड डिझाईन अकॅडमी. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ना ऑब्जेक्ट ड्रॉइंग स्टार्ट करायच्या आधी म्हणजे आपण ह्याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलं की हे सब्जेक्ट साधारण कसे लावलेले आहेत एक्झाम्सचे. आणि मग जर आपल्याला ऑब्जेक्ट ड्रॉइंगवरनं सुरुवात करायची असेल तर मग ऑब्जेक्ट ड्रॉइंग स्टार्ट करायच्या आधी पण ना काही थोडीशी पूर्वतयारी असते जी तुम्हाला करणं गरजेचं आहे ॲज अ स्टुडंट. ही फार इम्पॉर्टंट आहे कारण ही जर तुम्ही नाही केलीत ना तर काय होतं, तुमचा जो थ्रेशोल्ड म्हणजे काय की तुम्हाला साधारण तो विषय ना इझी वाटायला लागतो किंवा तुम्ही त्याच्याबरोबर रिलेट व्हायला लागतात. तुम्हाला एवढासा त्रास होत नाही. जरी तुमचं करेक्ट येत नसेल तरीही तुम्ही त्या फिलिंग बरोबर की येत नाही या फिलिंग बरोबर एक साधारण पेसमध्ये येता. ह्या फिलिंगमध्ये येईपर्यंत ना तुम्हाला म्हणजे तो एक काळ असतो की तिथे तुम्हाला थ्रेशोल्ड गाठावा लागतो. त्यावेळेस तुम्हाला म्हणजे तो खूप प्रोलॉंग नको व्हायला, तो अवधी खूप प्रोलॉंग नको व्हायला. कारण का जर तो अवधी फार प्रोलॉंग झाला तर बहुतांश मुलं तिथे दे दे जस्ट डिक्लेअर की दिस इज टू टफ, हे खूप कठीण आहे, हे काय आपल्याला जमत नाही असं असं आणि ते नाराज होतात आणि मग एका वेगळ्याच झोनमध्ये जातात. आणि मग त्याच्यामुळे काय होतो की जो प्रवास आहे तुमचं की तुम्हाला पटापट प्रॅक्टिस करून करून तुम्हाला त्या गोष्टी अवगत झाल्या पाहिजेत, तो प्रवासच पूर्ण लांबला जातो किंवा तो तेवढासा लाईफ लाँगसाठी पण अशा काही नोटेशन्स आपल्या डोक्यात बसून जातात की अरे हे माझं नाही आणि हे मला जमत नाही, हे मला जमतं किंवा हे मला जमत नाही, हे मला जमतं. अशा एक आपल्या साधारण संकल्पना तयार होतात. तर ह्या नको व्हायला, कारण की ह्या अतिशय दे आर नॉट ॲट ऑल हेल्दी फॉर अ स्टुडंट. तुम्ही जर क्रिएटिव्हिटीमध्ये जातायत तर ही अशी प्रकारच्या संकल्पना आपल्या डोक्यात तयार होणं इट इज नॉट रिअली ॲडवाइसेबल. ओके. तर मग काय करायचं असतं की ऑब्जेक्ट ड्रॉइंग स्टार्ट करायच्या आधी ना हे कितीही मी सांगत असले तुम्हाला आणि जरी वाटत असेल की हे काय लहान मुलांसारखं बोरिंग काहीतरी सांगतायत, तरी हे अजिबात ह्या लेवलवर तुम्ही घेऊ नका की हे अगदी बेसिक आहे. हे बेसिक म्हणजे काय माहिती आहे, बेसिक म्हणजे तुमचं फाउंडेशन. आणि हे तुम्हाला अतिशय मजबूत ठेवायचं आहे, कारण का नाहीतर तुम्हाला फक्त तुम्ही ऑब्जेक्ट ड्रॉइंगची प्रॅक्टिस करत राहणार, तुम्ही काढत राहणार, तुम्ही अटेम्प्ट करत राहणार आणि तुमचं जे स्ट्रॉंग काम व्हायला पाहिजे ना, ज्या पद्धतीने काम रिफ्लेक्ट व्हायला पाहिजे त्या पद्धतीने कामच रिफ्लेक्ट होणार नाही. कारण का तुमची मुळात त्वचाच वीक आहे, तुमचं कॉन्फिडन्सच दिसत नाही आहे लाईनमध्ये. तर तिथे तुम्हाला जरी वाटायला लागलं की आता आम्हाला येतंय काढता, तरीही ते तसंसं काही उपयोगाचं नाही. ओके. तर त्याच्यासाठी एकदम सर्वात पहिले म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे की तुम्हाला ना स्वतःला ॲज अ स्टुडंट मेंटली तर प्रिपेअर करायचंच आहे. त्या गोष्टी आपण डिस्कस करू मुद्देसूदपणे. त्याच्या आधी पण ना तुम्हाला साधारण फिजिकली एक ट्रेनिंग लागते की फिजिकल ट्रेनिंग म्हणजे ड्रिल असाइनमेंट्स लागतात तुम्हाला की तुमचं पूर्णपणे ना विथ सोल अँड विथ बॉडी यू आर रेडी फॉर ड्रॉइंग. ओके. हे तुम्हाला करावं लागतं. तर ते म्हणजे काय, तर तुमचा हा जो फिस्ट आहे किंवा हे जे फिंगर्स आहेत हे मसल्स आणि हा कोपरा आणि त्याच्यानंतर हा जो शोल्डर आहे, हा साधारण इथून असं पूर्ण हे रिसेप्शन आपल्या ब्रेनपर्यंत. तर हे सगळं ना तुम्हाला तुमच्या पकडमध्ये पाहिजे. म्हणजे तुम्हाला असं नाही, आपण साधारण काय करत असतो, आपण ह्या अशा फिंगर्सनी असंच काढत असतो. ही काढायची सवयच असते. जनरली जे लोकं ग्रिडवर टाकून पोर्ट्रेट करतात, त्यांना तर फारच सवय असते. ते असं बारीक पुसल्यासारखं असं करतच राहतात. त्याच्यामुळे काय होतं, की त्यांच्या पूर्ण जो मूव्हमेंट बॉडी त्यांच्या म्हणजे ड्रॉइंग जेव्हा आपण करत असतो, आपली बॉडीही त्यात इन्व्हॉल्व्ड असते आणि ती इन्व्हॉल्वमेंट ना तुमच्या कामात दिसतच नाही. जेव्हा ऑब्जेक्ट तुम्ही काढत असता, तुमचं काम वीक वाटायला लागतं. तर त्याच्यामुळे काय करायचं आहे, की साधारण तुम्ही स्टार्ट करणार त्याच्या आधी तुम्ही बघा, एक्झाम्पल म्हणून बघा, जर तुम्ही एखादा सर्कल काढायचा आहे, तुम्ही असा हात असा टेकवा, असा म्हणजे हा ट्रायपॉड ग्रिप, त्याला ट्रायपॉड ग्रिप म्हणतात. जी 3 फिंगर्सच्या मध्ये आपण धरतो त्याला ट्रायपॉड ग्रिप म्हणतात. त्या ट्रायपॉड ग्रिपला तुम्ही ठेवा तर तुमचा हा इथला भाग ना टच होतो आणि टच झाल्यावर काय होतं, तुम्हाला मूव्हमेंटच नाही मिळत. मग तुम्ही कितीही सर्कल काढायचा प्रयत्न करा सर्कल काढायचा प्रयत्न, तुम्हाला तो जमणार नाही. ओके. थोडासा इकडे-तिकडेच जाईल. तर त्याच्यामुळे तुम्हाला शक्यतो 5 फिंगर ग्रिप पकडायची आहे. आता ह्याचे डिटेलिंग ना मी लिटरली तुम्हाला करून दाखवेल, कारण का ही प्रॅक्टिस अतिशय महत्त्वाची आहे आणि ही करतच राहायची. कारण का जर तुम्हाला टेक्निकली स्किल ओरिएंटेड कामं करायची असतील ना, तर ही प्रॅक्टिस तुम्हाला सतत करत राहणं भाग आहे. ओके. तर ही करतच राहायची असते. पण
तुम्हाला साधारण ड्रिल असाइनमेंट का करायची ह्या बाबतीत आपण बोलतोय, की हे जे तुमचे ह्या जॉइंट्स आहेत ना, ह्या तुम्हाला सपोर्ट केले पाहिजे. ते फिंगर्सचं ग्रिप तुमचं प्रॉपर बसलं पाहिजे आणि तुम्ही जेव्हा एखादा आकार काढताय, तेव्हा तो नुसता असा तुमचा हाताने खरं तर काढता येत नसतो. तुम्ही बघा सर्कल काढायचा, तुम्ही आपोआप असे स्ट्रेट बसता. तुम्ही स्ट्रेट नाही बसलात, तुम्ही असे बसा आणि बघा सर्कल काढायचं. तुमचं सर्कल येणारच नाही सरळ. तुम्हाला बॅकबोन सरळ करायलाच लागेल. तुम्ही आत्ताच्या आत्ता ट्राय करून बघा, काढून बघा, की असं होतं का? असं बसा आणि सर्कल काढायला जर नाहीच येणार, द लाईन विल नॉट सपोर्ट यू और यू प्रॉबेबली आर नॉट सपोर्टिंग लाईन. ओके, तर तुम्ही ताठ बसलं पाहिजे. पोस्चर तुमचं करेक्ट पाहिजे ड्रॉइंग करताना. या खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत. आपण कसंही कुठेही बसतो आणि काढायला सुरुवात करतो. तर हे सगळं जे आहे की तुमचं ड्रिल असाइनमेंट साधारण तुमचे हे 15 दिवसाचं हे 15 दिवस म्हणजे तुम्ही स्टार्ट करायच्या आधी 15 दिवस ना रेग्युलरली हे करायचं असतं. न्यूजपेपर्सवर करा किंवा अजूनही कुठल्याही पेपर्सवर करा. ह्या बाबतीतलं डिटेलिंग आपण नंतर बोलू. पण तुमचं ड्रिल असाइनमेंट आणि तुमचं पोस्चर ड्रॉइंग करताना करेक्ट असलं पाहिजे. म्हणजे तुमच्या ड्रिल असाइनमेंट झालेल्या असल्या पाहिजेत. ओके, तेव्हाच तुम्ही ऑब्जेक्ट ड्रॉइंगला अप्रोच करू शकता. अन्यथा तुम्ही अप्रोच करूनही तुम्हाला तेवढासा रिझल्ट पटकन मिळणार नाही आणि इट विल बिकम व्हेरी टिडियस. तर त्याच्या आधी तुम्ही तुमच्या लाईन्स, तुमचे सर्कल्स आणि ओव्हल्स हे जे बेसिक आकार आहेत की ते आपल्याला ऑब्जेक्ट काढताना काढावेच लागतात. ते तुम्ही एकदम करेक्टरित्या जाग्यावर आणा आधी, की कसा सर्कल पटकन असा फिरला पाहिजे, ओव्हल कसा पटकन फिरला पाहिजे, लाईन स्ट्रेट पॅरलल टू द एज कशी आली पाहिजे, वर्टिकली काढायची असेल तर ती कशी आली पाहिजे, ह्या सगळ्याची तयारी ना तुमची झालेली असली पाहिजे. ओके, आता एकदा का तुमचं हे जे ड्रिल असाइनमेंट्स आहेत म्हणजे तुम्हाला साधारण लाईन, रेषा, ओव्हल्स आणि सर्कल्स हे आकार ह्या गोष्टी तुमच्या हाताशी आल्या, की मग काय होतं तुम्हाला ऑब्जेक्ट ड्रॉइंग काढणं सोपं जातं. ओके, आणि प्रवास तुमचा सोपा व्हायला लागतो. आता हे तर झालं, हे ड्रिल असाइनमेंट बाबतीत आपण बोललो. पण ही फिजिकल तयारी झाली. मेंटली पण तुम्हाला काही गोष्टींसाठी तयार व्हावं लागतं आणि हे अतिशय महत्त्वाचं आहे. हे काय फक्त ऑब्जेक्ट ड्रॉइंगसाठी तयार व्हावं लागत नाही. हे तुम्हाला जनरलीच तुमच्या प्रवासासाठी एक चित्रकलेच्या प्रवासासाठी तुम्हाला ह्या गोष्टी ज्या असतात ना, त्या बाबतीत मेंटली फार तयार व्हायला लागतं. तर ती कुठली गोष्ट म्हणजे तुम्ही आता हे फॉर्मली जेव्हा ऑब्जेक्ट किंवा मेमरी किंवा ह्या ज्या गोष्टी शिकताय, तेव्हा एक तर महत्त्वाचं म्हणजे ना, की तुम्हाला ह्या कामाला एक साधारण अवधी लागणार. हे काय असं गणितासारखं, की तुम्हाला कोणीतरी फॉर्म्युला दिला, तुम्हाला ते आलं, ते समजलं आणि मग तुम्हाला साधारण फार-फार तर 4 दिवस. त्याच्यानंतर तुम्हाला ते कळायला लागलं आणि तुम्हाला यायला लागलं. असं ह्या बाबतीत होणार नाही. तुम्हाला एक वेळ लागेल आणि तो वेळ जो आहे ना, तोपर्यंत तुम्हाला पेशन्स ठेवणं गरजेचं आहे. कारण का ॲज अ स्टुडंट तुम्हाला जेव्हा तुम्ही आर्टमध्ये येत असता, तुम्ही ऑलरेडी आधी कुठलीतरी प्रॅक्टिस करत असता. मग साधारण पोर्ट्रेट काढत असता, सीनरीज काढत असता, लँडस्केप्स करत असता. मग ह्या सगळ्या गोष्टी करत असताना ना तुम्हाला एका एप्रिसिएशनची सवय लागलेली असते, की एप्रिसिएशन. आता तर हल्ली फार इन्स्टंटली पटकन काहीही जरी केलं, तरी ते करायच्या आधी आपण साधारण रील बनवत असतो किंवा काही करत असतो. तर त्याच्यातनं एप्रिसिएशन जे असतं ना, ते फार तुम्हाला क्विकली मिळत असतं आणि मग त्याच्यामुळे काय होतं, की तुम्हाला मेंटली जी एक प्रोलॉन्ग्ड एखादी गोष्ट जर खूप वेळेपर्यंत साध्य होत नाही आणि त्याच्यासाठीचा पेशन्स धरायला लागतो, तो तुमच्याकडे कडे पूर्ण गेलेला असतो. तर ते होता कामा नये. तुम्हाला मेंटली प्रिपेअर व्हायला लागेल, की ह्या गोष्टीला वेळ लागणार आहे. हे वेळ घेणारीच गोष्ट आहे आणि मला कदाचित कुणीही छान किंवा वाह म्हणणार नाही. आपण जर सर्कल काढत बसलो, लाईन्स काढत का बसलो किंवा ऑब्जेक्ट ड्रॉइंग म्हणा, एक शार्पनर काढतोय किंवा इरेजर काढतोय, नाहीतर अजून काहीतरी वांग, साधारण बटाटा असलं काहीतरी काढत बसलोय. तर ह्याला कुणीही वाह, वाह, छान असं जे असतं ना, की पटकन "अरे वाह! काय काढतो, काय काढतो?" हे असलं काही होणार नाही. त्याच्यामुळे साधारण आपलं सॅटिस्फॅक्शन जे मेंटली आपल्याला जे डोपामाइन मिळत असतं ह्या क्विक एप्रिसिएशनमुळे, ते आपल्याला मिळायचं बंद होतं आणि मग काय होतं, जरा आपल्याला त्रास व्हायला लागतो. असं वाटायला लागतं, की हे आपल्याला नको, म्हणजे हे कंटाळवाणं वाटायला लागतं. तर खूप कटाक्षाने लक्ष द्यायचं, की जरी कंटाळवाणं वाटत असलं, तरी स्वतःला हे सांगायचं, की नाही धिस इज व्हॉट आय वॉन्ट टू डू. कारण का हे जेव्हा तुम्ही सांगू शकला स्वतःला, हे जर तुम्हाला स्वतःलाच समजवता आलं, तर मग तिथून खरं तुमच्या डेव्हलपमेंटचा प्रवास चालू होतो आणि तुमची डेव्हलपमेंटल प्रॅक्टिस चालू होते. नाहीतर तिथपर्यंत तुम्ही आपलं इन्स्पिरेशनल कामच करत असता आणि त्यातच खरं आनंद मानून घेत असता. ओके, तर हे जर करायचं असेल, तुम्हाला प्रोफेशनली एखाद्या गोष्टीला अवगत करायचं असेल, तर तुम्हाला
ह्या गोष्टी करायला लागतील की तुम्हाला डेव्हलपमेंटल प्रॅक्टिससाठी रेडी व्हायचं आहे. कुणी अप्रिसिएशन नाही मिळालं तरीही मी हे करणार आहे. मला कितीही वेळ लागला तरी मी हे करणार आहे. आणि आणि साधारण स्वतःच स्वतःला मोटिवेट करण्यासाठी तुम्हाला तयार व्हायला लागेल. ओके. इझी जाईल. म्हणजे हे पर्टिक्युलरली तुम्ही जर ही प्रॅक्टिस म्हणा, जे एंट्रन्सचे विषय आहेत, ते तर फार टेक्निकल विषय आहेत आणि ते अवगत करायसाठी, ते तुम्हाला जमण्यासाठी ना ह्या मेंटल पेसमध्ये तुम्हाला यायलाच लागेल. तुम्हाला जागेवर यायला लागेल की हां, हे ठीक आहे, आता आम्हाला हे करायचं आहे आणि इथे आमचा प्रवास असाच असणार आहे. ओके. तर ही मेंटल तयारी आणि फिजिकल तयारी जी आपण आता बोललो, ती अतिशय महत्त्वाची आहे आणि ती सगळ्याच विषयांसाठी लागू पडते. ओके. आता महत्त्वाचं म्हणजे की जर तुम्ही चॅनल बघत असाल, काही कमेंट्स तुम्हाला वाटत असतील की ह्या गोष्टी बोलल्या गेल्या पाहिजेत किंवा ह्या विषयांवर मी बोललं पाहिजे, तर तुम्ही खाली कमेंट्स करा. कमेंट्स करण्यामुळे काय म्हणतात ना, जे काही मी बोलते त्याची ऑथेंटिसिटी वाढते आणि मलाही एन्करेजमेंट मिळतं बोलण्यासाठी आणि करण्यासाठी. आणि म्हणून चॅनल सबस्क्राईब करून पहा आणि बेल नोटिफिकेशन दाबा, कारण का इथून पुढे रेग्युलर आपण व्हिडिओ करणारच आहोत सगळ्याच सब्जेक्ट्सवर आणि ह्या व्यतिरिक्त पण जनरली पण ह्या विषयांवर आपण बोलणार आहोत. तर प्लीज बेल आयकॉन दाबा आणि सबस्क्राईब करा आणि चॅनलला पाहत राहा. ओके. थँक यू सो मच फॉर वॉचिंग.